स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय आहे ते आपण इथे जाणून घेऊयात. गायत्री मंत्रांची अक्षरे आहेत 24. प्रत्येक अक्षर एका एका नाडीद्वारे प्रकाशित होत असतं. जसं टाईपरायटरवर एकेका अक्षरासाठी एक एक बटन असतं आणि ते दाबलं की नेमकं तेच अक्षर उमटतं. तसं गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षर एकेका नाडीद्वारे प्रकाशित होते. पुरुषांना पूर्ण 24 नाड्या आहेत, परंतु स्त्रियांना मात्र फक्त 22च नाड्या आहेत. त्या 2 नाहीत. त्यामुळे स्त्रियांना दाढी-मिशी येत नाही व प्रोस्टेट ग्रंथी वाढत नाहीत. या अशा 2 नाड्या कमी असल्यामुळे 24 अक्षरांचा गायत्री मंत्र जपला तरी उपयोगी पडत नाही. ज्याप्रमाणे टाईपरायटरवर जेवढा कागद असेल तेवढीच अक्षरे उमटणार आणि कागद संपल्यावर अक्षरांची बटणे दाबली तरी अक्षरे उमटणार नाहीत. त्याप्रमाणे ही अक्षरे परिणाम करू शकणार नाहीत. इतकेच नव्हे तर गायत्री मंत्र हा पुरुष बीज वाढविणारा मंत्र असल्यामुळे तो जपल्याने बीज वाढू शकते. शास्त्र असे आहे की स्त्रियांमध्ये बीज वाढू नये, शोणिक वाढावे. स्त्रियांनी गायत्री जप केला तर शोणिक जळून जाईल. त्यामुळे या जन्मी केलेला जप पुढल्या जन्मी धड स्त्री नाही धड पुरुष नाही असा तृतीयपंथी बनतो. अशांना दाढी-मिशी येतात, परंतु त्याचबरोबर लुगडे नेसण्याची हौस निर्माण होते. स्त्रियांप्रमाणे हातवारे करावे असे वाटू लागते. या सर्व पूर्वजन्मीच्या स्त्री वासना. परंतु त्या जन्मात गायत्री जपल्यामुळे बीज वाढले, दाढी-मिशी फुटल्या. पण मूळचे स्त्री संस्कार असल्यामुळे लुगडे नेसण्याची हौस मात्र राहिली. असे होऊ नये, शोणिक जळू नये, अर्धवट बीज वाढू नये, यास्तव बायकांनी गायत्री जपू नये. आजकाल स्वतःचा मोठेपणा सांगण्याकरिता तुम्ही करा, काही हरकत नाही, मी आहे ना, असे सांगण्याचे फॅडच आहे. परंतु ऐकणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण असे केले तर काय घडेल. श्री स्वामी समर्थ.